एक वाटी तांदूळ आणि कमी साहित्यात ही रेसिपी आपण आज बनवत आहोत. पावसाळ्यात काहीतरी स्पेशल म्हणून ही रेसिपी खूप स्वादिष्ट लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. पावसाळ्यात सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी गरमागरम आणि कुरकुरीत खायची इच्छा झाली की काय बनवावं हा प्रश्न पडतो. आज आपण फक्त एक वाटी तांदूळ वापरून अतिशय कुरकुरीत आणि जिभेची चव वाढवणारे राईस बाईट्स बनवणार आहोत. ते कसे बनवायचे ते पाहूया. तर इथं एक वाटी तांदूळ मी अर्धे कच्चे शिजवून घेतले आहेत. म्हणजेच तांदूळ पूर्ण न शिजवता थोडेसे कणीदार ठेवले आहेत. आता हे तांदूळ नितळून एका बाउलमध्ये टाकूया. सगळं पाणी नितळून आपण बाउलमध्ये तांदूळ टाकून घेतला आहे. या शिजवलेल्या तांदळात कॉर्नफ्लोअर 4-5 चमचे असे टाकले आहे. मीठ चवीनुसार टाकूया. एक कट केलेला कांदा टाकला आहे मध्यम साईजचा. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं गाजर सुद्धा टाकू शकता किंवा सिमला मिरची कट करून टाकू शकता. कसुरी मेथी 1 चमचा टाकली आहे. तर यामध्ये पालक टाकली आहे 1 वाटी अशी. स्वच्छ धुवून कट केलेली पालक टाकली आहे. 2 चमचे मिरचीचा ठेचा टाकला आहे, हिरव्या मिरचीचा. पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, धना पावडर 1 चमचा, 1 मोठा चमचा धना पावडर टाकायची, लाल मिरची पावडर 1 मोठा चमचा आणि 2 उकडलेले बटाटे आपण खिसून घेत आहोत. मॅश करून घेतले तर गाठी होतात म्हणून खिसून घ्यायचे. हे राईस बाईट्स खूप छान लागतात. नाश्त्याला किंवा चहाच्या वेळी किंवा लहान मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता. तर हे मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे आपण हे चमच्याने अगोदर मिक्स करून घेऊया. बटाटे खिसून घेतले आहेत. बटाट्यामुळे बाइंडिंग छान येतं ह्या मिश्रणाला. गरम मिश्रणामुळं आपण चमचा वापरत आहोत. हे मिश्रण कोमट झाल्यानंतर हाताने गोळा तयार करून घ्यायचा. थोडंसं गार करून घ्यायचं मिश्रण आणि हाताने चांगलं मळून घ्यायचं. थोडंसं पाणी लावून मळलं तरीही चालेल. तर आता हे पीठ आपण हे मिश्रणाचा छान असा गोळा तयार करून घेतला आहे. गोळा तयार करून झाल्यानंतर थोडंसं तेल लावायचं हाताला आणि छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे लिंबाच्या आकाराचे. छान असं आपलं हे मिश्रण घट्ट असं तयार झालं आहे. बटाट्यामुळे छान असं बाइंडिंग आलं आहे. कॉर्नफ्लोअरमुळं कुरकुरीतपणा येतो. तर थोडंसं काळं तीळ टाकलं आहे आणि थोडंसं मिक्स करून हाताला थोडंसं तेल लावून गोळे करून घेत आहोत आपण. हे गोळे मी गोल आकाराचे बनवले आहेत. तर तुम्ही चौकोनी किंवा सिलेंडर शेप देऊ शकता. अगोदरच मध्यम आचेवर मी एकीकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. घाई न करता आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे आहेत. छान असे हे गोळे तयार झाले आहेत. बघू शकता गोल गोल गोळे बनवून तयार झाले आहेत. आपण तांदळाची भजी सुद्धा म्हणू शकता याला. तर एकीकडे तेल गरम झालं आहे. मध्यम ते लहान आचेवर हे गोळे तळून घ्यायचे आहेत. घाई न करता मध्यम ते लहान आचेवर आपण सोनेरी रंग येईपर्यंत मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे गोळे तळून घेत आहोत. गॅस जर मोठा केला तर ते वरून लाल होतील आणि आतून कच्चे राहतील. त्यामुळं मध्यम आचेवरच तळा. तेलातून बाहेर काढताना सगळं तेल नितळून हे गोळे बाहेर काढून घ्यायचे आहेत. हे गोळे अजिबात तेल वडत नाहीत म्हणून तेलकट सुद्धा हा नाश्ता होत नाही. नक्की तुम्ही बनवून पहा. यामध्ये सिमला मिरची, गाजर, तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर सोनेरी रंग आला आहे. हे वरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे गोळे तयार झाले आहेत. तर आपले गरमागरम कुरकुरीत आणि चमचमीत असे राईस बाईट्स तयार आहेत. तुम्ही हे टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता. इथं मी टोमॅटो केचप सोबत सर्व केलं आहे. अचानक पाहुणे आले किंवा मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हे तयार करू शकता. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.